गुड मॉर्निंग गाईज. डे 3 आहे आपल्या ह्या सिरीजचा. गुड मॉर्निंग. मम्मी रेडी पण झाली उठून. मी आता उठलो आहे. आमचे ते लेअरिंग्स बघा. हे पहिलं आहे, हे दुसरं कुठे, हे दुसरं आहे, हे तिसरं आहे. असे 3 लेअरिंग्समध्ये आम्ही झोपलेलो. समोर ते आहे हीटर पण आहे, बट स्टील थंडी खूप आहे. आता -2 डिग्री सेल्सिअस आहे इकडे. हे मम्मीची झाली आंघोळ. आणि आता ते गिझरचा कसा इश्यू आहे की एका वेळेस एकच पाणी निघतं, मग ते गरम व्हायला अजून अर्धा 1 तास लागतो आहे. सो मग मी थांबलो आहे आंघोळीसाठी. आता बघू आंघोळ करायची की नाही, ते डिपेंड करतं पाणीवरती की पाणी येतं की नाही. पाणी आलं तर आंघोळ करू, नाही तर मग तोंड वगैरे धुवून आम्ही निघू. तशी काही गरज पण वाटत नाही आंघोळीची, कारण घाम यायचं नाही, काय नाही. आणि काल आपण इव्हिनिंगला आंघोळ केली होती ना. हां, काल आम्ही इव्हिनिंग ना 1 वाजता केलेली. हा बघा कसा घुसतो. थंडी खूप रे बाबा. कसं आहे, रूमच्या आतमध्ये ठीक वाटतं. रूमच्या जसा एक बाहेर पाऊल ठेवला तर पूर्ण थंडी वाजते, कारण इकडे कसं हीटर आहे. इथे बरं आहे, बाहेर खूप थंडी आहे. आजचा आपला स्पॉट एक काम करतो, निघतानाच तुम्हाला सांगतो मी, आता नको. सो आधी आता ब्रेकफास्ट करून घेतो आहे आणि प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही आंघोळ नाही करत आहे. थंडी खूप जास्त आहे, सो नाही येते पॉसिबल. प्लॅनमध्ये चेंज आहे बोलतो. थंडी आपलं आंघोळ वगैरे नको. आता आपण नाश्ता करूया. नाश्ता इथे ब्रेड ऑमलेट वगैरे असेल आणि पोहे पण मे बी. सो नाश्ता करून डायरेक्टली निघू आपण. फक्त तोंड बघू तोंड धुवायचं झालं तर. तसं करायचं वाटत नाही आहे. लेट्स सी. दोनों में ब्रेड ऑमलेट ही है ना? अच्छा. तो शूटिंग करत असतो असे त्याला. हाँ बोल रे. ब्रेड ऑमलेट बनाया. सो आजचा स्पॉट असे आहेत की सोनमर्गला जाणार आहे आम्ही इथून. आता दल लेकला आहोत ना, तर इकडून 60-70 किलोमीटर आहे. बेसिकली 3 आवर्स लागतील जायला. तिकडे जाऊन सोनमर्ग, जिकडे पूर्ण बर्फ असतो, तिकडे काय राईड्स वगैरे असतात, ते बाईक वगैरे चालवायची, किंवा घोडा असतो, किंवा ते स्की वगैरे असतं, त्या सगळ्या गोष्टी सोनमर्गला होतात. आता नक्की तिकडे काय काय असेल ते मला पण माहीत नाही, बट हे असा हा ओव्हरव्ह्यू आहे. तिकडे जाऊनच कळेल काय आहे. लगेच निघतोय आपण आता. लेट्स गो. इथे जरा जेवणाचे वांदे आहेत ॲक्च्युली. आपल्या महाराष्ट्र साईडला सगळं स्पायसेस वगैरे खूप चांगलं खायला भेटतं. इकडे तसं नाही आहे. काल जेवण होतं इकडे पनीर टिक्का नाही, पनीर मटर होतं. त्यामध्ये पूर्ण टोमॅटोचं हे होतं, ग्रेव्ही, आणि पूर्ण पाणी होतं. तसंच चिकन पण होतं, पण चिकनमध्ये पण फक्त सगळं पाणी होतं आणि पीसेस होते 5-6. सो ते जेवणाला इकडे चव नाही आहे. इकडचे लोक तेवढं स्पायसेस खात नाही. तो टूर्सवाला आम्हाला आधीच बोललेला की काश्मीरमध्ये तुम्हाला जेवणात जरा कॉम्प्रोमाइज करावं लागेल, कारण इकडचे लोक तसं खात नाही. सो थोडासा हा ड्रॉबॅक आहे काश्मीरचा, बट बघण्यासारखं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून इंटरेस्टिंग सगळं काही बघायला भेटेल. आणि उद्याचा ब्लॉग पण खूप जास्त इंटरेस्टिंग असेल. उद्या गुलमर्ग आहे, ते अजून भारी आहे. आता आज सोनमर्ग बघू आपण. फायनली सोडतोय आता बोट आम्ही. तिथे बघ मम्मी, आउटफिट आता सगळे रेडी. हां, मी काय ना टर्टलनेक घातलाय. त्याच्यावर दुसरं जॅकेट तिकडे रेंट करणार आहे, बर्फावालं, कारण हे तिकडे काम नाही करणार. बघू पुढे. आत्ताचा हा असा व्ह्यू आहे लेकचा मॉर्निंग. डालूंगा बोला तो डालूंगा, उसका टेंशन मत लो. मोरया, मंगल मूर्ती, मोरया, मंदिर मामा की जय. मित्रांनो, आम्ही आता घोडा केला इथून. घोडा का कच्छ 15 मिनट में आ रहे भाई.
आणि आता ह्याच्याने जाणार आहोत 15 मिनट वरती में आ रहे, ठीक है ना भाई? सोनमर्गच्या टॉपला. 15 मिनट में पहुंच जाएंगे. मी खाली शूट करू शकलो नाही कारण ते घोड्या वगैरे घेण्यात, ते जॅकेट वगैरे रेंट करण्यात वेळ गेला. त्यामुळे आता वरती जाऊनच दाखवतो. कारण एका हातात घोडा आहे माझ्या आणि एका हातात फोन आहे. फाटते जरा. काय कर मम्मी. इकडचे लोक डेंजर आहेत. घोड्यावर मला बसवलं आहे बट सोडून दिलं घोडा. आपला आपला चालतोय. डेंजर आहे भाई. आता हा कुठे घेऊन जाईल माहीत नाही. तसा आहे माझ्या मागे माणूस बट स्टील. फायनली आलेलो आहोत स्नोमध्ये. सोनमर्गमध्ये आहोत आता आम्ही. सोनमर्गचा थजवास ग्लेशियर घोड्याने आलो आम्ही. घोड्याचे खूप चार्जेस सांगतात. आधी बोललेले 3,500. मग आम्ही फुल बार्गेन, आम्ही 6 जण होतो तर फुल बार्गेन वगैरे करून 1200 नाही 1500मध्ये डन झाला तो. सो आता प्रॉपरली असं वर पोचलो आहे. पूर्ण अवतीभवती सगळीकडे स्नो आहे. आता बघू रील्स वगैरे बनवू थोडेफार. तिकडे खाली बघा, इथून खाली बघा किती लोक आहेत. बारीक बारीक भाई. हवा आली. क्रेझी व्ह्यू आहे. पूर्ण इथून पूर्ण स्नो आहे. तिकडून आहे ना, तिकडे जाऊया. इथे पण सगळीकडे स्नो आहे. म्हणजे जेवढं शूट करेल तेवढं कमी आहे याच्यासाठी. आता इथे मम्मीचा हे खेळ चालू आहे. 2-3 जॅकेट काढलेत, हा टॉप काढला. आता हे थर्मल सुद्धा काढणार आहे आणि त्यावर साडी नेसणार आहे. रील्सच्या नादी लागून लोक येडे झालेत. किती रील शूट करायचे? 350 रुपये एका रीलचे. 15 to 30 सेकंड्सची रील. सो रील्स वगैरेचा कार्यक्रम झाला आहे. फक्त मम्मीच्या रीलची वाद झालेली बट सर्वांनीच रील बनवले. थोड्या वेळा आता भेटतील ते. म्हणजे ते सगळं एडिटिंग वगैरे सगळं करूनच भेटतं. अजून बर्फात मेन खेळायला गेलो नाही आम्ही. आता जाऊ खेळायला. कॉस्टली खूप जातं. सगळ्या गोष्टीचे इथे पैसे आहेत. काश्मीर आहे, काश्मीर नाव. तर इकडचे लोक काश्मीर नाही हो कॅशमोर आहे. कॅशमोर. खूप पैसा लागतो. जेवढा पैसा तेवढा मजा असा विषय. पण जन्नत आहे भाई खरंच. मित्रांनो सगळं काही झालेलं आहे. आता एवढी बेकार थंडी आहे. -4 समथिंग टेम्परेचर आहे आता इकडे. आता वाजलेत 3:30 झालेत दुपारचे. जसं 2 वाजले, 2 वाजल्यानंतर इकडे -मध्ये टेम्परेचर जातं. आणि म्हणून बोलतात की 2 वाजता तिकडून निघायला पाहिजे. पण स्टील 3:30पर्यंत आपण इकडेच आहोत. कारण आमच्या डॅशडेसमध्ये मस्ती आहे. रील्स वगैरे काढत बसलो. आता हे लोक शेकोटीकडे शेक घेत जाते पण मी व्हिडिओ शूट करतो आहे. बेकार थंडी आहे पण नजारा खूप छान आहे. जो एक्सपिरियन्स काय एक्सपिरियन्स आहे? बहुत ठंडी है, माइनस टेम्परेचर है. पण मम्मीला एक सेकंड, मम्मीला सॅल्यूट आहे. मम्मीने एवढ्या डेंजरमध्ये खूप छान वाटलं तेव्हा थंडी नाही. मम्मीने पूर्ण इथे पब्लिक साडीवरती रील बनवली आहे. रील मम्मीच्या इंस्टाग्रामवर असेल. मम्मीच्या इंस्टाग्रामवर बघा. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? मजा आली. -6 डिग्रीज आहे, मजा आली. फुल हात शिवर करतात बट मजा आली. चांगलं आहे. बरं. तुम्हाला कसं वाटतंय? मला काय वाटायचं आता.
गॉगल काढ ना, ऊन थोडी पडते आता. अरे मी विसरूनच गेलो काढायचं. आता श्रीनगरमध्ये आहोत आम्ही. श्रीनगरमध्ये आपला स्टे असणार आहे. पुढचे 2 दिवस आपला श्रीनगरमध्येच असणार आहे. हे आय गेस 3 स्टार असेल हॉटेल. छान वाटतंय खालून तरी. 4 स्टार आहे. 4 स्टार हॉटेल आहे. इकडेच 2 दिवस स्टे असणार आहे. रूम तुम्हाला वर जाऊन दाखवतो. थंडी खूप आहे बट होते आता, ठीक आहे. हॉटेल अच्छा आहे तो मजा आहे का? आज आंघोळ करेंगे. आज आंघोळ करेंगे. इथे सिटिंग अरेंजमेंट आहे. इथे रिसेप्शन. इथे पण थोडा बसायला सोफा वगैरे आहे. तिथे पण आहे. इथे पण चेअर्स आहेत. कुठे बोलला? लिफ्ट कुठे आहेत तू? अच्छा, तिकडे लिफ्ट होती. मोठे आहे लॉबी भरपूर. अरे हा ना, इथे. अच्छा, इथे रेस्टोरेंट आहे. क्या है? इससे कश्मीरी की हवा सर. ओ, थँक यू. थँक्स. सो ही रूम आहे. हा इथे बेड आहे. TV, थोडा चेअर वगैरे. इथे बाथरूम. असा एक बेड आहे इकडे. इकडे थोडं काय काम वगैरे करायला. इकडे मिरर सुद्धा आहे. इथे चेअर आहे. मे बी विंडो. TV. इथे बाथरूम आहे. आता छोटासा एक इश्यू झाला आहे. मी शूट करत होतो. 2 रूम्स घेतले आहेत आम्ही. एक मम्मी पप्पांसाठी, एक आमच्यासाठी. सो एक रूम शूट केली. दुसऱ्यामध्ये शूट करत होतो. अजून एक टेक करायला गेलो. दरवाजा मी बंद करा परत, म्हणजे एंट्री करताना शूट करायसाठी. आणि तो काळ आतच राहिला आहे. सो आता दुसरा काळ आहे का ते बघायला गेला आहे दादा खाली. बघू काय होतं. हे जेवढा महागडा हॉटेल तेवढ्या लाईटी कमी असतात रे. 2-3च लाईटीस आहेत. हे पण आता ग्रेन्स येतात ते कमी लाईट असल्यामुळे. आता आम्ही पटपट फ्रेश होतो आहे. अर्धा तासामध्ये डिनर आहे. संध्याकाळचे 8:30 वाजलेत. आता लगेच डिनरसाठी उतरतो आम्ही. तुम्हाला मी छोटासा बाथरूम टूर देतो. ठीक आहे. इथे हे पाणी चालू ठेवलं कारण गरम असं थोड्या वेळ चालू ठेवल्यावर येतं. आणि इथे हे नळ आहे आणि डायरेक्टली शॉवर आहे वरती. ठीक आहे. हवाला इथे बकेट सिस्टम नाही आहे. इथे हे वाला हे तर आपला कार्यक्रम विषय. पण इकडे बकेट सिस्टम नाही आहे. तो बोला डायरेक्ट शॉवर से आना पडेगा या फिर देख लो क्या आहे. पण बकेट देत नाही ते लोक. म्हणजे जेवढा महाग हॉटेल तेवढा भाई यांचे क्रेझी चोचले. बाकी मस्तही दिसतोय इथून मी. पोकेमॉन. निळू फुले. इकडे पनीरची भाजी, डाळ, चिकन आहे. अजून हे पोटॅटो आणि हे रोटी आणि हा काश्मीरी पुलाव आहे. सो असा हा पूर्ण डिनर आहे आपला. लास्टली शाही तुकडा. तर हा ब्लॉग इथेच संपवतो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.